आता रोजची जी सुरुवात आहे, तुम्हाला असं वाटतं का इथं भाषण झालं पाहिजे? ते जेव्हा मी येतो ना, ते शिक्षक म्हणून एंटर करतो की थोडीशी बुद्धी ठेवा, की एखादा शिक्षक जेव्हा आत येतो तेव्हा शांत राहायचं. समजलं? थोडा कॉमन सेन्स ठेवा हं. थोडासा नाही राहायचं असलं निघून जायचं. समजलं? लक्ष येते? दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा येतात, जेव्हा काहीतरी लर्निंग करायचं असते, शिकायचं असते, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलीही गोष्ट शिकायची असेल तेव्हा, कुठलीही गोष्ट शिकायची असेल तेव्हा आणि कुठलीही गोष्ट परफॉर्म करायची असेल तेव्हा एक किमान 2 ते 5 मिनिटाचा शांतता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तुम्ही आता आपला एक वर्ल्ड चॅम्पियन झाला वर्ल्ड मध्ये, काय नाव आहे त्याचं? डी गुकेश. तो जेव्हा सुरुवात करतो खेळायला तेव्हा तो काय करतो? तो डोकं शांत करण्यासाठी डोळे बंद करतो, जे काही असेल काही त्याचं ध्यान करत असेल पण शांत होतो. हे त्याचा युद्धाचा काळ येतो. समजलं का? त्याची कॉम्पिटिशन म्हणजे त्याचं युद्ध आहे. कुठलाही खेळाडू असो, तो पहिले एकदम शांत असतो त्याचं परफॉर्म करण्याच्या आधी. तुम्हाला काय वाटते शांततेची प्रॅक्टिस तो रोज करत नसेल? रोज जेव्हा तो प्रॅक्टिस करतो त्याच्या आधी तो पूर्ण शांत असतो, मग तो वॉर्म अप होतो. त्यामध्ये जी गरमी असते ना, ती पहिले शांत तो एकवटतो, आली एकत्र आली, मग आता तिला तो अप करतो, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये वॉर्म अप म्हणतो ना आपण. तुम्ही फक्त शब्द वापरता, शब्दांचे अर्थ काही कळत नाही आपल्याला, पण एक एक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे आपल्याला. वॉर्म अप, समजलं? मग तो अप होतो आणि मग जिथे जी एनर्जी लागायची ती लागते. समजलं? तर जेव्हा तुम्ही बाकीच्या याच्यामध्ये नको ना, मला आहे ना शांततेची सवय आहे. मी 10 वर्ष आले शिकवतो. क्लासमध्ये सगळे शांत बसलेले असतात. तुम्ही जर गडबड करणार तर मी तुम्हाला काय शिकवायचं ते विसरून जातो. समजलं? आणि मीच विसरला काय करून घेणार आहे तुम्ही? तुम्हाला काय सांगायचं, मला काय शिकवायचं, कॉन्सन्ट्रेट नाही होत. समजलं? आणि मीच काय, मोठे मोठे ऋषीमुनी कॉन्सन्ट्रेट होत नव्हते. ते काय करायचे, जंगलात जायचे. आता आले जंगलामध्ये श्वाप होत, गावामध्ये आपल्या सारखी, आणि जंगलामध्ये काही श्वाप होत. आता तिथेही मग संरक्षणही झालं पाहिजे, शांतताही लाभली पाहिजे. चिमण्या पाखरू हे त्याचे आवाज येतात, ते मधुर असतात आपल्यापेक्षा, पण तरी ध्यान लागण्यासाठी पूर्ण शांतता पाहिजे. मग ते काय करायचे, गुहा, दगड वगैरे जो पोखरलेला असेल डोंगरामध्ये त्याच्यामध्ये बसायचे, किंवा स्वतःच जमिनीमध्ये गुहा करायचे, बाहेरून ताटी लावून द्यायची आणि खाली ते ध्यान करायचे. लक्षात आलं? ध्यानाचं खूप महत्व आहे. तुम्ही ध्यान कुठेही करू शकता, फक्त डोळे बंद करायचे, शांत बसायचं, एकदम शांत. लर्निंग प्रोसेस आणि परफॉर्मिंग प्रोसेस सुरू करण्याच्या आधी जेव्हा नवीन काही शिकताय तेव्हा शांत बसा. जेव्हा, कारण तुमच्या महत्वाच्या गोष्टी नाही, एकदम फालतू गोष्टी करताय तुम्ही, जरा विचार करा आता तुम्ही कोणत्या गोष्टीवर चर्चा करत, त्याच्यामध्ये तुमचं काय भलं होणार? हे होणार आहे का तुमचं भलं? काहीच होणार नाही, काहीच प्रोडक्टिव्ह नाही. आणि तुम्ही ज्याच्याशी बोलताय 4 दिवसानंतर तुम्ही एकमेकांचे दुश्मन होणार. दुश्मन म्हणजे बोलणार, तुम्ही फोनवर बोलणार, जेलसी होणार आहे तुम्हाला एकमेकांबद्दल. एखादा लागू द्या फक्त त्यामध्ये. समजलं? काही कोणी कोणाचं इतका चांगला विचार करत नाही जितका तुम्ही स्वतःचा करू शकता. सेल्फ इम्प्रुव्हमेंट ही, हेच एक आपलं एक ध्येय असलं पाहिजे. कारण तुम्ही जितके इम्प्रूव्ह होणार तितके लोक तुम्हाला कनेक्ट होणार आणि तुम्ही लोकांसाठी तेवढं काम करू शकणार. बाकी चर्चा तर सगळेच करणार आहे की नाही? आणि तुमच्या एकदम महत्वाच्या चर्चा असल्या तर मला सहभागी करा त्याच्यामध्ये, मग आपण डिस्कस करू की भारतामध्ये काय वाईट होते आणि काय आपण. बुद्धिमंतांच्या चर्चेला अंत नाही, देश चालला खड्ड्यात परी खंत नाही. त्या चर्चा करणारे असतात बुद्धिमंत, ते काही कामाचे नसतात. तुम्ही बुद्धिमान लोक आहे, म्हणजे मी येडा आहे फक्त इकडे, त्याच्यामुळे तुम्ही इतके चांगले बुद्धिमान आहे, मला बडबड करू द्यायचे. कारण बोलण्याचे पैसे मला मिळतात, माझे शब्द इथून जे फेकले जातात त्याचे पैसे मला मिळणार आहेत, तुम्हाला ऐकण्याचे मिळत आहेत. मग सांगा कोणी कोणाचं काम करायचं? मला काय, मला बोलायला सगळ्यात जास्त एनर्जी बोलायला लागते, माहिती आहे तुम्हाला? आणि जे खेळाडू असतात त्यांना एक एक कॅलरी वाचवायची असते. तुम्हाला विश्वास असो नको असो, मी खेळाडू आहे, मला माहिती आहे. एक कॅलरी म्हणजे कशी बंद करायची. 1 ग्रॅम जेव्हा मी खातो ना कुठलाही, तेव्हा त्याचा उपयोग कसा होईल, याची कॅलरी किती असेल,
कार्बोहायड्रेट किती घालाय सगळं गणित आहे माझ्याकडे माझं. मला बोलताना मी किती तास बोलला पाहिजे म्हणजे संध्याकाळच्या वर्कआउटवर त्याचा इफेक्ट होणार नाही. तो चांगला पूर्ण गणित आहे माझ्याकडे. तुम्हाला काय वाटलं आम्ही इंटरनॅशनल लेवलची डायरेक्ट हे करतो फॉलो करतो. समजलं का? ग्रुप आहे चांगला. सगळे राज्यस्तरीय वगैरे ऍथलीट मध्ये खेळलेले चांगले जिंकलेले. समजलं का? मला काही तो उपयोग करून घ्यायचा असेल तर विचारा मला वेगळं. पण मी का सांगतोय तुम्हाला की एक मिनिटाचा उपयोग करा. काल एक सांगितलं होतं मी तुम्हाला की काहीच वाया नाही गेलं पाहिजे आपलं 1 मिनिट. तुम्ही एक भोजन मंत्र म्हणता का कधी? तो म्हणत जा, वदनी कवड घेता शिकलेला आम्ही. तर कवड म्हणजे काय? वदनी कवड घेता, कवड म्हणजे काय? कवड, वदनी म्हणजे तोंड, तोंडामध्ये, कवड म्हणजे घास घेता, नाम घ्या श्रीहरी म्हणजे देवाचं नाव. जे देवाचं नाव घ्या म्हणजे तुमच्यापैकी मी देव नाही मानू, नको मानू, पण जेवण करताना चांगली गोष्ट आठव असा त्याचा अर्थ आहे. समजलं? मग सर्वात चांगलं काय असतं? तर जो आस्तिक आहे त्याला देव असतो, जो नास्तिक आहे त्याला तर मलाच समजलं नाही की यासाठी काय चांगलं काय असतं. आणि असेल काहीतरी त्यांनी ते आणायचं डोळ्यासमोर. सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही विचार करा, तुम्ही जेवण करताय आणि पब्लिक टॉयलेटचा विचार करताय, जाईल का जेवण तुम्हाला? चांगलाच विचार केला पाहिजे ना. वदनी कवडे घेता नाम घ्या श्रीहरीचे. देवाचं नाव घेतलं की लगेच त्याचा विचार येतो, ज्याचं नाव घेतलं त्याचा विचार येतो. समजलं? आता सहज हवन होते नाम घेता फुकाचे. नाव फुकट आहे ना, ते पैसे लागतायत का त्याला? सहज हवन होते. तुमचं जर मन चांगलं प्रसन्न असेल तर जेवण पचन चांगलं होतं. तुम्ही टेन्शन मध्ये जेवताय, जेवण पचन होणार नाही चांगलं. कारण आपल्यामध्ये किती ना काय हार्मोन्स आहे वेगवेगळे, वेगवेगळ्या आपल्यामध्ये जे रसायन आहेत ते रिलीज होत असतात. म्हणजे तुम्हाला आता मी बोलतोय, आता काहीतरी कोणाला वेगळं काहीतरी वाटत असेल तर तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मेंदूने काहीतरी आज्ञा दिल्या कोणत्या तरी पार्टला, त्याच्यातून हार्मोन्स निघतायत. मी तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगितली विनोदी, तुम्ही असणार ते वेगळे हार्मोन्स येतील. त्यानंतर मी जर तुम्हाला काही दुःखद घटना सांगितली, काहीतरी कुठली स्टोरी सांगितली आणि दुःख आहे तिच्यामध्ये, मी रडायला लागणार. तसं स्त्राव नित्य होत राहतो आणि हजारो प्रकारचा आहे. काहींचा शोध लागलाय, काहींचा शोध लागला नाही. त्याच्यापैकी तुम्हाला माहिती फक्त एकच असेल. कोणता? डोपॅमाइन माहिती आहे तुम्हाला? डोपॅमाइन नाव शब्द ऐकलाय, रील वगैरे पाहून ते माहिती पडलंय. बाकी अँड्रिनिल कोणाला माहिती नसेल. अँड्रिनिल माहितीये केव्हा येतो? जाऊ द्या, तिच्या भानगडीत ती पडत नाही मी सायन्स मध्ये. पण जेव्हा तुम्ही एकदम कष्ट करतात आणि ते कष्ट करत असताना जी मारत असतात ते एकदम भारी वाटते आपल्याला. काही जणांच्या हातपाय दुखतात ते शांत बसतात, पण ज्यांना एकदम भारी वाटतं कष्ट केल्यावर, तर ते कष्ट करण्याची जी हे असते ना, व्यसन असते, त्याला तो अँड्रिनिल रिलीज होतो. आणि डोपॅमाइन म्हणजे काय? तुम्ही रील बघता एकदम भारी वाटतं, 2 तास कधी गेले खुश समजलं नाही. डोपॅमाइन तुम्हाला आहे ना मस्त, ते भुलचं इंजेक्शन आहे ना, ते भुलचं इंजेक्शन आहे ते. आतल्या आत ते रिलीज होतं. असे वेगवेगळ्या गोष्टी रिलीज होतात म्हणून ते हे आठवा श्रीहरीचे. पुढे उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म म्हणजे काय? उदर म्हणजे काय? हं? मी घेतो ना जास्तीच घेतो, मी 10 मिनिटं जास्त घेतो. हे टेन्शन नको घ्या तुम्ही. कशामुळे चाललाय ते कळलं का तुम्हाला? हं? तुमच्यापेक्षा त्या टाइमाची कदर तुमच्यापेक्षा जास्त मला आहे. हे टेन्शन नको घ्या तुम्ही. समजलं? तर उदर म्हणजे पोट, पोट भरायचं आपल्याला. दानी जे यज्ञ कर्म म्हणजे पोट भरायचं म्हणजे फक्त भरायचं आहे का? तर हे यज्ञ कर्म आहे. यज्ञ कर्म म्हणजे काय? यज्ञ कर्म म्हणजे काय? की एखादी गोष्ट करायची असते त्याच्यासाठी विशिष्टच गोष्टी लागतात. समजलं? यज्ञामध्ये काय कशाची आहुती दिली जाते, त्याच्यामुळे आपला हा यज्ञ कर्म सुरू. याच्यामधून काहीतरी फ्रुटफुल निघायचं असेल, माझी मानसिकता तुमची मानसिकता चांगली. समजलं? माझं काही भांडण झालेली नाही बाहेर, माझ्या घरचा काही वाद नाही आहे, माझ्या घरी एकदम सगळे चांगले आहेत, किंवा बाहेर मला काही असं वेगळं काही नाही. ते आल्यानंतरही मी एकदम नाराज झालाय असंही काही नाही. का मला तुमचा टाइमपास करायचा आहे, मला तुम्हाला तो देवराचा श्लोक समजून सांगायचा आहे, असंही काही नाही. पण याच्यानंतर गॅरंटी आहे की तुम्ही जे बसले आता, मी आल्यानंतर शांत बसले प्रत्येक वेळेस. समजलं? म्हणजे आपला पुढचा वेळ चांगला येईल. समजलं? आणि मित्र एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा एक बी असते, एक बी, समजलं, एक बी असतं मातीमध्ये जेव्हा जातं पुरं स्वतःला नष्ट करतं, तेव्हा ते अजून 10 बिया तयार होतात. नंतरचे काही तास वाया नाही गेले पाहिजे.
म्हणून आता मी 4-5 मिनिट पेरले, तुम्हाला वाटते वाया गेले, पण ते उगवतील नंतर. समजलं? कळतंय? काही ताण नको घ्या. आपण जितका टार्गेट असतं की मला किती शिकवायचंय तुम्हाला, झाल्याशिवाय मी इथून काही निघत नाही. समज? पुढचा प्रश्न आता आपण कुठला विषय सुरू केलेला आहे? सरासरीचा केलेला. सरासरीमध्ये बेसिक पाहिलं होतं आपण. सरासरीमध्ये काय होतं, पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर पाहिलं होतं की ते पर्सेंटेज सारखं असतं. पर्सेंटेज मध्ये फक्त स्ट्रक्चर काय असतं की पैकी घेतो आपण कुठली तरी संख्या घेतो, म्हणजे समजा मार्क्स असतील, काहीतरी वस्तू असतील, त्यांच्यापैकी काहीतरी घेतो, वर गुणीला 100 करतो, ते टक्केवारी निघते. दुसरी गोष्ट, ही टक्केवारी 100%च्या वर नसते. दुसरी गोष्ट पर्सेंटेज मध्ये काय असते की तिथे तुलना केलेली असते. काय असते? तुलना केलेली असते की 25च्या मानाने 100 म्हणजे किती टक्के, म्हणजे 25च्या मानाने 100 किती टक्के असतील, ते 4 पट आहे, म्हणजे 400% असतात. आणि 25 100च्या मानाने किती असतात? 1/4 म्हणजे किती टक्के असतात? 25% असतात. समजलं? म्हणजे दोघींमध्ये फरक आहे. हा जर 400% असेल तर तो 25% असतो. हा फरक जर घेतला तुम्ही वजाबाकी, तर 100 आणि 25 मध्ये 75चा फरक आहे. समजलं? तर हा 75 पेक्षा जास्त आहे, आणि 25 100 मध्ये 25 जो येतो 75 पेक्षा कमी आहे. जेव्हा टक्केवारीचा विचार होतो तेव्हा हा 400% आणि हा 25%. असं का होतं ते मागच्या चॅप्टर मध्ये पहिलं होतं. आता जो सरासरी आहे, सरासरीचं काय की आपल्याला सरासरी त्याचं सूत्र पाहिलं होतं काल. हे बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये गुणीला 100 नाही. पर्सेंटेज मध्ये जसं असतं याच्यामध्ये गुणीला 100 नाही. मग काय याच्यामध्ये, तर वर ज्या दिलेले ग्रुप आहेत, जे दिलेले ग्रुप आहेत ते त्यांच्या काहीतरी संख्या असतील, 5, 50, 25, 30, 40 असे ग्रुप आहेत. तर तुम्हाला उदाहरण दिले होते, किंवा आता तुम्ही बसलेले तुमच्या खिशामध्ये काहीतरी पैसे, इथे 80 जण बसले, आणि प्रत्येकाकडे मी जर असं म्हटलं की 80 जण आहे आणि यांच्याकडे प्रत्येकाकडे 100 रुपये ऍव्हरेज, म्हणजे सगळ्यांकडे किती झाले? 8,000 झाले. पण याचा अर्थ असा आहे का की प्रत्येकाच्या खिशात 100 रुपये असतील? असं जरुरी आहे का? कोणाकडे 5 असतील, कोणाकडे 75 असतील, कोणाकडे 160 असतील, कोणाकडे 500 असतील, असे वेगवेगळे ग्रुपमध्ये ते डिवाइड. फक्त या सर्वांना एकत्र करून सर्वांच्या हिश्श्यावर किती येतील ते म्हणजे सरासरी. लक्षात आलं? सरासरी म्हणजे काय? याच्यामध्ये होतं किती संख्या आहेत त्याने मग आपण डिवाइड करतो. का करतो? मागच्या चॅप्टर मध्ये नफा तोट्यामध्ये बघितलं होतं आपण बघा, की एकूण पैसे जर असले, एखाद्या वस्तू असल्या, एकूण पैसे असले, म्हणजे मी जर असं म्हटलं 100 रुपयाच्या 5 गोष्टी, त्या एक गोष्ट कितीला? 100 रुपयाच्या 5 गोष्टी. तर आपण काय करतो? डिवाइड करतो, म्हणजे 20 मिनिट. बस तेच म्हणजे सरासरी. लक्षात आलं? आता मी जर म्हटलं की सरासरी मला वस्तूंची काढायची, एका ठिकाणी तुम्ही गेले, तुम्हाला टमाटो आणायला सांगितले बाजारातून, 2 किलो आणायला सांगितले. मी एका ठिकाणी गेले, तिथे 10 रुपये किलोने मिळाले. किती रुपये? 10 रुपये. आणि दुसऱ्याकडे गेले, तिथे 20 रुपये मिळाले. तुम्ही दोघे घेतले, म्हणजे सरासरी कितीला पडलं तुम्हाला? एक म्हणजे भाव कितीला पडला तुम्हाला? हा 1 किलो आणि तो 1 किलो, 2 किलो झाले. 10 रुपये आणि ते 20 रुपये किती झाले? 30 रुपये झाले. म्हणजे टोटल रुपये किती लागले आपल्याला? 30. आणि किती किलो आले? 2. म्हणजे किती रुपयाला पडलं ते? याला म्हणतात की सरासरी भाव आपल्याला कितीला पडला? 15 रुपयाला. पण ऍक्च्युअल मध्ये तो होता का? ऍक्च्युअल मध्ये तो 15 रुपये का एकाचा भाव? तो आपण केला नंतर. तर सरासरी कशाला म्हणतात ते कळतंय तुम्हाला? लक्षात येतंय का? आता हे सरासरी जे असतं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपण काल पाहिले. एक बेसिक जे गणित होते, तर यांचा संबंध मागच्या धड्यांशी असतो. त्याचं एक उदाहरण बघू आपण. तर तुम्हाला गुणोत्तर माहिती आहे प्रत्येकाला, वय वगैरे घेतले आपण. त्याच्यामध्ये सरासरीचा प्रश्न जर आला वयवारीमध्ये, तर वयवारी मधले काही प्रश्न आपले जे होते बेसिक बेसिक सगळे झालेले त्याच्यामध्ये, तर यांच्याशी रिलेटेड जर काही असले तर ते याच्यामध्ये कव्हर करू. यामध्ये प्रश्न
ए बी सी चे सरासरी वय 25 वर्षे आहे. ए बी सी चे सरासरी वय 25 वर्षे आहे. त्यांच्या वयांचा वयांचे पडलेलं बेरीज आहे बरोबर. त्यांच्या वयांचे 3, 5, 7 5, 7 एचं वय एचे वय म्हणजे सरासरी वय दिलेले. सरासरी वय म्हणजे काय, मला सरासरीचा फॉर्म्युला माहिती. सरासरी वर्ग असेल, एकूण बेरीज असेल, तुमच्या वयाची बेरीज असेल, एकूण बेरीज, आणि छेद किती जण आहेत ते ए बी सी किती जण आहेत 3, म्हणजे छेदामध्ये कोण असेल 3. आता सरासरी दिली आहे म्हणजे काय, आता दुसरी गोष्ट इथे त्यांच्या वयांचे ए बी वय 3, 5 आता 3, 5 सांगितलेलं एचं वय वय किती लिहिताना म्हणजे अननोन स्वरूपात लिहिताना काय लिहिलं 3x हा 5x आणि आता जेव्हा गुणोत्तर दिलेलं असतं तेव्हा आपल्याला काय दिलेलं असतं, काहीतरी कंपॅरिझनला दिलेलं असतं की यांची बेरीज यांचा गुणाकार असं काहीतरी दिलेलं असतं. ते दिलंय का इथे त्यांच्या वयांची बेरीज आपल्याला त्यांची सरासरी माहिती आहे किती सरासरी 25 वर्ष. एकूण बेरीज किती आहे त्याची, एकूण बेरीज इथेच ठेवली, 3 इकडे वाढवले 25 कडे, किती होतील ते 3 गुणिला 25 म्हणजे किती किती होतील 55 म्हणजे किती होतील 15 एक बरोबर 75. तर x बरोबर किती आला 5. द्यायचं वय किती आला 15. लेवल ते फक्त समीकरण तुम्हाला लेवल आता दिलं काय 4 धनपूर्णांकांची सरासरी 59 आहे. यात सर्वात मोठा पूर्णांक 80 आहे आणि सर्वात लहान उरलेल्या
2 20 आहे. या 2 पूर्णांकांपैकी मोठा पूर्णांक वास्तविक मोठा पूर्णांक आणि सर्वात उरलेल्या 2 पूर्णांकांचा फरक 28 आहे. या 2 त्यांच्यामध्ये जे 2 आहेत त्यांच्यापैकी मोठा कोण आहे ते काढायचा. मी फक्त काय दिलेलं आहे कसं 4 धनपूर्णांकांची सरासरी 4 धनपूर्णांक आहे त्यांच्यामध्ये 2 किती आहे 83 आणि 29. आता समजा मी असं म्हटलं की सरासरी आहे तर 4 संख्यांची बेरीज करावी लागेल. 4 संख्यांची बेरीज करावी लागेल. त्याच्यामध्ये एक किती आहे 83 प्लस दुसरा किती आहे 29. तिसरा समजा x माहिती आहे का आपल्याला नाही x दुसरा समजा y झाला. तिसरा चौथा आहे x आणि y मान. आता त्यामध्ये किती असेल 4 सरासरी किती दिलेली 59. या 4 जर इथे पाठवलं तर काय होईल 4 इथे पाठवला 59 गुणिले 4 किती झाले 5 24 240 वजा 4 म्हणजे 236 किती झाले 236 बरोबर. 83 आणि 29 किती होतात बघा 9 3 12 12 एक संख्या 12 हे मिळालं. आपण फक्त बेरीज केली इकडे पाठवलं हा भागाकार होता गुणाकार केला 236 मधून 112 वजा करा म्हणजे काय मिळेल तुम्हाला हे संख्या प्लस वाय बरोबर किती 236 वजा 112 किती होतं 4 आणि समजा एक संख्या मोठी संख्या समजा आणि वाय अर्थ मग आता फरक पॉझिटिव्ह केली सगळे धन आहे की नाही त्याने हे बघ याचा अर्थ त्याच्यामध्ये तो फरक मोठ्या असा त्याचा अर्थ. मग इथे फरक किती दिलेला आहे 28 फरक आणि आपली इथून बेरीज किती आली त्यांची 124 कशी काय आली सूत्र लिहिलं फक्त सरासरीचं जे दिलंय ते आणि त्याच्यावरनं सोडवलं आलं आणि त्यांचा फरक किती समजा एक फरक म्हणजे x वजा y किती दिलेलं आहे 28. आता याला 2 पद्धतीने सोडवलं जातं. समीकरण 1 समीकरण 2 माना याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये किंमत टाका. आता किंमत कशी लागते आता मला काय करायचं एक्स बरोबर काही मी काय करेल आता ही किंमत एक्स बरोबर किती किंमत याद करतो ची किंमत किती आली 28 अधिक इथे लिहितो
28 अधिक वाय प्लस हे वाय बरोबर किती 100. आता इथे का केलं असं दोन इक्वेशन पण दोन इक्वेशन आहे ना आपल्याकडे दोन इक्वेशन 28 अधिक वाय अधिक वाय ची किंमत टाकली फक्त याच्यावर नाही काढली. आता तुम्ही म्हणणार की मग इथून जर काढली असती तर एक्स बरोबर 124 वजा वाय असंही आलं असतं ना इथे किंवा वाय बरोबर 124 वजा एक्स इकडे टाकले मला हे केलं मग वाय अधिक वाय किती झाले 2y जो 28 तिथे गेला 124 वजा 28 96 वाय बरोबर किती आला किती होतं ते वाय बरोबर किती आला आता याच्यात किंमत टाका याच्यात किंमत टाका पुढे किंमत टाका याच्यावर एक वजा वायची किंमत किती आली आता 48 बरोबर 28 वजा तिकडे किंमत होती 10 होती करायची बरोबर किती आला 4. दुसरी एक शॉर्टकट लक्षात ठेवा शॉर्टकट मेथड खूप वेळा काम आहे की जेव्हा दोन संख्यांची बेरीज हे लिहिलंय का दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्यांची वजाबाकी थेट दिली असेल थेट दिली असेल तर बेरीज आणि वजाबाकी काहीतरी व्हॅल्यू असेल त्यांची बेरीज छेद 2 केली तर मोठी संख्या मिळेल यांची बेरीज छेद 2 केलं तर मोठी संख्या मिळते आणि याची वजाबाकी छेद 2 केलं तर लहान संख्या मिळते म्हणजे काय ते समजून सांगतोय तुम्हाला जसं कळत असेल इथे आता दिलेलं होतं की दोन संख्यांची बेरीज इतकी आहे, दोन संख्यांची वजाबाकी फरक दिला होता बेरीज तर आपण सोडून इथे काढली आहे की नाही म्हणजे आपल्याला दोन संख्यांची बेरीज मिळाली आणि डायरेक्ट मिळालेले आहे समीकरण एक संख्या अधिक दुसरी संख्या असं आहे का 2x अधिक y असं आहे का काही म्हणजे त्याला काही सहगुणक आहे का स्पेशल स्पेशल संख्या आहे पहिली संख्या दुसरी संख्या म्हणजे हे मिळालं आपल्याला असं जर असेल तर त्यांची बेरीज करून घ्यायची हे दोन करायचं मोठी संख्या भेटते उदाहरणार्थ दोन संख्यांची बेरीज किती आहे 124 दोन संख्यांची वजाबाकी किती मिळाली आपल्याला 28 यांची बेरीज छेदून केलं तर मोठी संख्या मिळेल यांची वजाबाकी छेदून केलं तर लहान संख्या मिळेल यांची बेरीज करा 124 अधिक 28 किती होतील ते 52 2 म्हणजे किती बेस आधी 14 बेस 12 मोठी संख्या मिळेल यांची वजाबाकी छेदून करा वजाबाकी किती 96 दोन संख्यांची वजाबाकी बेरीज म्हणजे मोठी संख्या ही वजाबाकी छेदून लहान संख्या आणि याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतो दोन संख्यांची बेरीज 50 आहे आणि दोन संख्यांची वजाबाकी म्हणजे त्यांच्यातला किंवा यांची बेरीज वजाबाकी दिली फरक दिली मग मोठी संख्या किंवा दोन संख्या किंवा 50 आणि 10 8/2 म्हणजे मोठी संख्या किती 50 वजा 10 म्हणजे 40 म्हणजे किती आली लहान संख्या यांची बेरीज वजा किती होते 10 असं असेल बेरीज इथे आली म्हणून ते वापरले किंवा असं काहीतरी एकामध्ये पेमेंट करा लिहून घ्या ही अडचण असेल याच्यामध्ये
बाकी बाकी 5 संख्यांची सरासरी 18 आहे. एक संख्या काढून टाकल्यावर सरासरी गोळा होते, तर काढून टाकलेली संख्या काढून टाकलेली संख्या पाच संख्या आहे. पाच तुमची सरासरी आता डायरेक्ट लिहूया. किती संख्या आहे त्या? पाच. तुमची सरासरी किती दिलेली आहे? 18. सरासरी बरोबर एकूण बेरीज असं आहे ना, डायरेक्ट पाच संख्या आहे, 18 त्यांची सरासरी. मग बेरीज किती असेल त्यांची माहिती आहे का आपल्याला? याच्यावर पाच संख्यांची बेरीज किती? 18 पंचे 90 झालं. आता त्याने एक संख्या काढून टाक, म्हणजे किती संख्या उरल्या? 4. त्यांची सरासरी किती आहे? 16. 4 इकडे 64. तर पाच संख्यांची बेरीज 90 आणि 4 संख्या 64 आहे. कमी काढ आणि पाचवी काढून किती काढली आपण? 90 - 64 म्हणजे किती? किती संख्या असेल ती? अरे बरोबर आहे का? हा प्रश्न कळला ना तुम्हाला? आणि या प्रश्न सरासरी सरासरी पहिले जे काही बेरीज असेल ती कमी झालेली असेल, त्याच्यामध्ये रिवर्स प्रश्न कुठला येऊ शकतो? पाच संख्या आहे, त्यांची सरासरी काहीतरी दिलेली, 6वी संख्या तिच्यामध्ये एंटर केली, त्यांची सरासरी वाढली. आता समजा हाच प्रश्न मी वाटला, पाच संख्या आहे, त्यांची सरासरी 18 आहे, 6वी संख्या ऍड केली त्याच्यामध्ये, सरासरी आता 20 झाली. सरासरी आता 20 झाली, तर ती संख्या किती? तर पाच संख्यांची बेरीज किती होती? 90. 6वीला एंटर केली म्हणजे 6 झाली आणि सरासरी किती झाली? 20 झाली. म्हणजे 6 गुणे 12 म्हणजे 120 बेरीज झाली त्यांची. समजलं का? बेरीज किती झाली त्यांची? 120 झाली. मग 120 का झाली? कारण 6वी संख्या त्याच्यामध्ये आली. आधी किती होते? 90 होते. 6वीने एंटर केला, 120 झाले, म्हणजे 30 असेल ती संख्या. जे 6वी संख्या असेल ती किती असेल? 30 संख्या असेल. हे जरी प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो. सरासरी 30 आहे.
पहिल्या 4 संख्यांची सरासरी पंचवीस आहे आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 35 आहे. चौथी संख्या किती आहे? सोडवायचा लिहिण्याचा थोडा प्रयत्न करा. सरासरी दिली आहे, संख्या दिली आहे, म्हणजे याचा बेरजेशी काही संबंध आहे असा थोडासा कॉमन सेन्स ठेवायचा. ही बेरीज आपल्याला काढावी लागणार. मग त्याच्यावरनं कसं जायचंय? मागचं गणित पाहिलं तुम्ही, ती संख्या दिलेली आहे, सरासरी दिली, बेरीज वरनं काढते ना आपल्याला सगळं. ते पहिले टोटल संख्या किती आहेत? म्हणजे बघा 1 2 3 4 पूर्ण संख्या आहेत 6. हे समजवण्यासाठी असं येत नाही. पण चौथीच संख्या का विचारली असेल इथे, हा थोडासा प्रश्न पडला. चौथीच का विचारली? कारण दिलेल्या डाटावरून दुसऱ्या संख्या समजलं. आता कसं 6 संख्यांची सरासरी किती आहे? 30 आहे. त्याची बेरीज किती? गुणिले संख्या किती? 180. किती झाले? किती आली? पहिल्या 4 संख्या घेतोय, घेतल्या पहिल्या 4, यांची बेरीज किती? तर पहिल्या 4 संख्यांची सरासरी बेरीज किती झाली? 100. आणि अंतिम 3, शेवटच्या 3 1 2 3 हे आहे अविभाज्य चौथी, या 3 घेतल्या. याच्यामध्ये त्यांची सरासरी 35 आहे. किती संख्या आहे त्या? 3. म्हणजे किती बेरीज आली यांची? 105. आता 6 आणि इथे किती आहे पहा, हे जर घेतलंय ते असं किती झाली ती? 205 झाली. आणि नंतर किती झाली? 100 आणि 105. म्हणजे बघा 1 2 3 4 हा संख्या आहे आणि दुसऱ्या संख्या मध्ये 4 5 6 अशा संख्या. 4 संख्या रिपीट झाली. चौथीची संख्या रिपीट झाली. मग या 1 2 3 4 5 6 ची बेरीज माहिती आपल्याला किती होती? 180. मग ती एक्स्ट्रा कोण आली? त्यामुळे किती वाढली? 180 चे 205 झाले. किंमत असेल किती असेल? चौथी संख्या किती असेल? इथे चौथी संख्या घेऊन घ्या. आता इथे म्हटली पहिली संख्या किती? तर ती पहिली निघेल, दुसरी निघेल, माहिती असेल. इथे चौथी दुसरं काही दुसरं निघणार नाही. बाकीचे ज्याच्याबद्दल इथे काय झालं ते समजलं ना. बेरीज 180 होती सर्वांची. इथे त्याने तुकड्या तुकड्यात दिले 2 तुकड्यांमध्ये. पहिल्या तुकड्याची आली 100, दुसऱ्याची 105. 5 का नाही? कारण इथे आज 4 रिपीट झाला. मग त्याला एक वेळा काढला 205 मधून तो काढल्यावर
समजून घ्या. Yes, sir. आज संख्यांची सरासरी 50 आहे. आज संख्यांची सरासरी 50 आहे. पहिल्या दोन संख्यांची सरासरी 55 आहे. शेवटच्या दोन संख्यांची सरासरी 35 आहे. तर तिसरी संख्या किती? तिसरी संख्या बघा आता तुमच्याकडे आत्ता जो काही प्रश्न असतो पुस्तक असेल काही असेल तुम्ही आधी अभ्यास केला असेल कुठे गेला असेल याला हे विचार एखाद्या वेळेस तुम्ही एकदम डेंजर प्रश्न टाकला की तो आला नाही नंबर तुम्ही ज्या परीक्षेमध्ये मागच्या आता बघा या 5 संख्या आहेत. प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही आहे फक्त समजण्यासाठी 5 संख्येची सरासरी 50 म्हणजे किती आले 200. पहिल्या दोन संख्येची सरासरी 55 आहे म्हणजे पहिल्यांची बेरीज किती आहे 110. 2 आहे 110. शेवटच्या दोन म्हणजे 5 आणि 400 होतो. किती आली त्यांची सरासरी 35 म्हणजे किती आला 70. आता टोटल किती होते 250 यांची किती आहे 110 आणि 70 म्हणजे किती झाले 180. 70 250 110 आणि 70. आता हे कमी का झाले कारण इथे पाचीचे पाची घेण्यात आले आणि इथे पहिले दोन आणि शेवटचे दोन घेतले हा वगळून दिला तिसरा घेतला किती कमी झाली आहे 250 आणि 180 चा फरक काढा किती कमी झाली आहे 70 कमी झाली म्हणजे तिसरी संख्या असेल ही किती असेल 70 असेल. मागचं गणित काय होतं की तो एक्स्ट्रा घेतला काय झाली कारण तो एक्स्ट्रा घेतला त्यामध्ये कमी वगळला गेला लक्षाला घेऊन घ्या
एक प्रश्न असा 17 संख्यांची सरासरी 47. नंतर पहिल्या 9ची सरासरी आणि शेवटच्या 9ची सरासरी 9वी संख्या विचारली. 9वी ही अशी संख्या विचारली जाते जी निघते. ती पण तुकडे कसे केलेले? 9 आणि 9 केलेले. म्हणजे किती केलेले तुकडे? 9 आणि 9 टोटल किती होते? 17 होते. मग आता तुकडे किती केले? 9 आणि 9 केले. म्हणजे काय? म्हणजे किती केले? 9 आणि 9 किती होतात? 18 होतात. म्हणजे काय? 17 होते, 18 झाले. म्हणजे काय झालं? बेरीज जी टोटलची येईल बेरीज, तर ह्या दोनची मिळून जास्त येईल की कमी येईल? दोघांची बेरीज पाहू आपण. टोटलची बघू. टोटलची, तर टोटल पेक्षा यांची बेरीज जी असेल मिळून ती जास्त येईल की कमी येईल? जास्त येईल. का? कारण टोटल 17 होते आणि इथे 9 आणि 9 18 झाले. म्हणजे एक एक्स्ट्रा गणला गेला. आणि तो एक्स्ट्रा कोण? जो विचारलाय तो एक्स्ट्रा कोण असतो? 1 2 3 असं 17 वेळा लिहायची गरज. यांची बेरीज करा. 17 संख्या 17 गुणिले 17 बेरीज. सरासरी 27. बेरीज किती? हे सूत्र असेल डायरेक्ट 1768 ह्या 9ची किती आली? 9 2 18, 9 चौक 36, 9 चौक 30, 3 9 45 3 किती आले? 4 864. आणि हे किती आहे? 700. एक्स्ट्रा किती आहे? दोघांचा फरक येतो. 864 वजा 790. 6,000 दोन वेळा घेतली. एक वेळा एक्स्ट्रा घेतली. एका वर्गात 24 विद्यार्थी आणि शिक्षक, एक शिक्षक यांची सरासरी वय 15 वर्षे आहे. शिक्षकाचे वय काढणे
तर सरासरी 1 ने 1 वर्षाने कमी होते. तर शिक्षकाचे वय किती? एका वर्गात आणि एक टोटल किती लोक झाले? किती झाले? 24 आणि 25. आणि आपण इथे गडबड काय करू शकतो? 24 बघितलं की 24 शिक्षक त्याने अक्षरात दिलाय, अक्षरांमध्ये दिलाय ना. ही एक शिक्षक आहे, तिथे तो एक म्हणतही नाही पण शिक्षक आहे असं म्हणतो. 25. तर इथे ज्यांना इथे समजलं पहिले कळलं नसेल त्यांनी असं लिहा की 24 विद्यार्थी एक शिक्षक. जेव्हा आपण त्या पॉइंट म्हणून त्याला बांध दाखवायचा आणि इकडे लिहून घ्यायचं. जेव्हा तुम्ही कशी आली ते तुम्हाला आपोआप कळेल. नाहीतर मग इथे समजतं की हा समजलंय, पण घरी गेल्यावर ते कळत नाही. आणि तुम्ही जर आधी सांगितलं होतं की ते नोट्स कशा तयार करा की त्या तुम्हालाच कळल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टी नवीन असतील पण आपल्याला जी नवीन गोष्ट वाटली की हा हे 25 का आले, मला तर 24 वाढवते इथे शिक्षक आणि विद्यार्थी ज्याला आणि ज्याला 25 आहे त्याला 25 जण झाले. त्यांची सरासरी किती आहे? 15. त्यांची बेरीज असेल काहीतरी, त्याचे बेरीजच का करायची? नंतर शिक्षक काउंटर म्हणजे त्याच्या वयाचा परिणाम होईल, मग बेरजेवर होईल, बेरीज कमी होईल ना. बघा काय झालं, हे पहिले बेरीज किती होती आधी ते काढू. 25 गुणिले 15, 25 5 125 12 375 बेरीज झाली. ही आधीची बेरीज आधीची. नंतर काय झालं, शिक्षकाचे वय काय किती जण उरले? 24 विद्यार्थी उरले. त्यांची सरासरी 1 वर्षाने कमी झाली. पहिले किती? 15 होते, आता किती होईल? 16. मग इकडे द्या. कमी झाली शिक्षक गेल्यामुळे. यांची बी 24 उरले तर 16 28 किती आली बेरीज त्यांची? 336. कमी का झाली? आता किती आहे? 336. त्यांच्यातला फरक कितीचा पडला? बघा 15 6 गेले. किती वय येतं शिक्षकाचं? अरे बाबा हे विचारायचं आहे का तुम्हाला? काही जबरदस्ती नाही ते बसलं पाहिजे असं काही जबरदस्ती जबरदस्ती असेल सहन करा, आता पगार भेटतो असं काहीतरी समजा. आणि समजा नसेल तर जा मस्त शेवटी येत जा इकडे, हम मारत निघून दुसऱ्यांचं नुकसान नको व्हायला.
की नाही? समजलं का? ज्यांना लढायचे त्यांना लढू द्या, मराठी माणसाला पुढे जाऊ द्या, है की नाही? मराठी माणूस अजून परत मग एक आला लागेल तर याला याला आता ते समजलं तर करा. याच पद्धतीने सोडवायचं आपल्याला. हे जे शॉर्टकट आहे ते तेव्हाच कळेल जेव्हा हे चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल तेव्हा. पण ज्यांना जेवढं कळलं तेवढं लक्षात ठेवा. काय करायचं, हे गणिताचा हा जो प्रकार आहे तो कसा आहे, त्यामध्ये काहीतरी total शिक्षक विद्यार्थी असतील, किंवा एका नाव मध्ये 10 जण आहेत, किंवा एका ग्रुपमध्ये 15 जण आहेत, असे काहीतरी प्रश्न असतात. त्याच्यामधला एक गेला किंवा एक आला, असा एक त्याच्यामध्ये प्रश्न असतो. याच्यामध्ये काय एक जातोय, दुसऱ्यामध्ये काय असेल की एक आला, असं काहीतरी असेल की 25 विद्यार्थ्यांची सरासरी इतके इतके वर्ष आहे. समजा असं आहे की 25 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी 15 वर्ष आहे 25 विद्यार्थ्यांची. त्यांचा शिक्षक त्यांच्यामध्ये ऍड झाला, त्यांचा शिक्षक त्यांच्यामध्ये ऍड झाला, सरासरी एकने वाढली, म्हणजे आता सरासरी झाली 16 आणि संख्या किती झाली त्यांची 26. समजलं? मग आता पहिले किती होती यांची बेरीज? प्रश्न समजतोय ना की पहिले 15 सरासरी होती 25 विद्यार्थ्यांची, त्यांची बेरीज किती होती? 25 गुणिले 15. आताच पाहिजे आपण 375 होती. आता 26वा शिक्षक त्याच्यामध्ये ऍड झाला, म्हणजे 25च्या जागी एक झाला 26, आणि या 15च्या जागी आता 16 झाले. 16 काय झाले? 16 काय झाले? सरासरी, सरासरी एकने वाढली म्हटली. कोणीतरी आला म्हणजे मोठा जर आला तर सरासरी वाढते, लहान जर ऍड केला तर सरासरी कमी होते. आला म्हणजे सरासरी वाढते असं होत नाही. समजलं का? दिलेल्या याच्यापैकी समजा शिक्षक येतोय तर शिक्षकाचं वय जास्त असेल म्हणून सरासरी वाढते, दुसरा आला म्हणजे सरासरी वाढतेच असं नसतं. म्हणजे आपल्या घरातले 5 मेंबर आहे, त्यांचं सरासरी वय समजा 20 वर्ष आहे, त्याच्यामध्ये एक लहान मुलगा आला तसा, त्याचं 2 वर्षाचा आहे, तर त्याच्यामुळे सरासरी कमी होईल बरं का. जे ऍव्हरेज होता तो कमी होईल. तो कमीवाला म्हणजे सरासरीपेक्षा कमी वयवाला जर आला, म्हणजे इथे 15 वर्ष होते की नाही सरासरी, मग तुम्ही जर याच्यात 10 वर्षाचा मुलगा ऍड केला तर सगळ्यांची सरासरी कमी होते, आणि तुम्ही 15च्या वर जर ऍड केला तर सरासरी वाढेल. समजलं? म्हणजे याचा अर्थ काय की हा जो ऍड होतोय याच्यामध्ये आता शिक्षक आणि सरासरी वाढते, याचा अर्थ काय होते की येणारा जो शिक्षक आहे हा सरासरी ऍड करतोय म्हणजे तो मोठा असेल, सरासरी कमी होते म्हणजे तो लहान असेल असं. आता इथे हे काढता येईल तुम्हाला 16 गुणिले 96 9 16 दुणे 32 आणि 416. 375 मध्ये 416 का झाली? कारण तो 26वा शिक्षक ऍड झाला. किती ते 25 30 म्हणजे वय किती असेल त्याचं शिक्षकाचं? 41 वय असेल. आता त्याला शॉर्टकट कसं सोडवायचं ते खूप व्यवस्थित बघा. हे गणित बघा आता. 24 विद्यार्थी आणि एक शिक्षक होता, 25 जण होते. आधीची सरासरी किती आहे ते बघायची. काय करायचं? आधीची सरासरी किती आहे? 15. आता सोडून गेला त्याच्यामुळे परिणाम काय झाला? मोठा आहे की लहान आहे ते पहिले शोधायचं. आता इथे 25 ची सरासरी 15 होती, इथे काही आता आधी नंतरच्या सरासरी किती झाली? आता इथे प्लस घ्यायची की तिच्या सरासरी सोडून जाणार. जर मोठा असला तर प्लस घ्यायचा. काय घ्यायचं? प्लस. आता शिक्षक सोडून जातोय आणि सरासरी सोडून जाणारा जास्त आहे, जास्त म्हणजे त्या सरासरीपेक्षा तिचं वय जास्त आहे, वय जास्त असतं. म्हणून प्लस घेतो. जो आहे कितीने कमी झाली सरासरी, हे बघा. आता किती झाले? आता झालं किती? तर आता 24 लोक आहेत. आता उरलेले, आता उरलेले घ्यायचे.
किती लोक आहे म्हणजे आता उरलेली तुम्ही करताय प्रत्येक सरासरी प्रत्येकाला 5 एक वर्ष कमी झालं प्रत्येकातून एक एक कमी आता उरलेली 24 लोकांची एक कमी म्हणजे 24 कमी झाले 24 कमी का झाले काय ऍव्हरेज जितके कमी झाले तितका जास्त होतो आल्यानंतर सरासरी तो तिथे कॅल्क्युलेट पण कारण याच्या वेळी कितीची होती किती जास्तीची होती यांची किती होती मग तुझी बेरीज तो वय किती होतं 39 परत लक्षात आता किती लोक होते 25 होते 25 आधी किती लोक होते 25 आणि सरासरी किती होती त्यांची 15 होती किती होती 15 आधीची सरासरी घेतली आता प्लस कारण येणाऱ्यामुळे काय होते सरासरी वाढते वाढते म्हणजे येणाऱ्यामुळे सरासरी वाढते म्हणजे तो मोठा असेल जाताना त्याच्यामुळे सरासरी कमी होईल म्हणजे तो मोठा असेल लक्षात आलं का दोघींचा फरक येणं जाणं ते महत्वाचं नाही तो येणारा आणि जाणारा मोठा आहे की लहान आहे ते महत्वाचं आहे प्लस घ्यायचं की मायनस मग या 15 प्लस त्याचं वय असेल 15 प्लस किती असेल आता किती लोक आहे पहिले 25 होते आता किती झाले तो आल्यामुळे 26 झाले आणि प्रत्येकाची सरासरी कितीने वाढली प्रत्येकाची सरासरी 1 ने वाढली म्हणजे 26 लोकांची 1 2 ने वाढली असते तर 26 गुणिले 2 म्हणजे 52 वाढली असते 1 ने वाढली म्हणजे 26 वाढली मग किती आले 15 आणि 26 किती आले येणारा किती 41 वयाचा आहे समजलं याच्यावर आधारित या शॉर्टकटवर आधारित आपण एक प्रश्न सोडू 9 जणांचे सरासरी वय सरासरी वजन 60 किलोग्राम आहे 9 जणांचे सरासरी वजन एक जण त्यांच्यात सामील झाला तर सरासरी वजन 2 केजीने कमी झालं तर नवीन व्यक्तीचे वजन किती आता याच्यावर हे कमी झाले असेल या आणि दुसरा प्रश्न इथे जास्त झाले असेल म्हणजे वय असो वजन असो काही असो हा प्रश्नाचा प्रकार काय किती होता तुम्ही जर असं जर केलं सरासरी वजन किती होते 9 9 सर किती 540 बेरीज एक जण आला म्हणजे 10 झालं दोनने कमी झालं 58 झालं मग किती झाले ते 580 मग पहिले 540 आता 580 आला आहे ना जो गाव घेणार तेच होता पारंपरिक मी शॉर्टकट काय तर इथे मग लक्षात ठेवावं लागेल शॉर्टकट शिकताना पहिले नंतर काय वापरत शॉर्टकटच्या नादी लागून मी
तो सोडून द्या. शॉर्टकट केलं. इसमें क्या और एवढं की शॉर्टकट त्याला काही नाही. मी इथे शॉर्टिंग अशा काय मग इथे 9 झाले. 9 झाले. 60 किलोग्राम होती. किती होती? 60 किलोग्राम. दहावा दहावा तरी कमी होते म्हणजे तो लहान असेल. म्हणजे तो या ऍव्हरेज पेक्षा लहान असेल म्हणजे काय घ्यायचं वजा घ्यायचं. ऍड झाल्यामुळे सरासरी कमी झाली. काय झालं सरासरी कमी झाली म्हणजे तो लहान असेल. 60 पेक्षा कमी असेल. किती कमी असेल? आता किती लोक आहेत? किती लोक आहेत? 9 होते. आता किती झाले? 10. आणि प्रत्येकाचा ऍव्हरेज कितीने कमी झालाय? 2ने कमी झालाय म्हणजे मायनस करायला नाही. कमी झाला गुणीला 2 म्हणजे प्रत्येकाचे 2 2 2 2 किती झाले म्हणजे 10 लोकांचे किती झाले? 10 गुणिले 2 किती असेल तो? 60. 10 गुणिले 2 20 म्हणजे 40 किलो तास. आता जर तो आल्यामुळे ऍव्हरेज 2ने वाढला असता तर काय झालं? ऍव्हरेज केव्हा वाढेल? तो आल्यामुळे तो जेव्हा मोठा असेल तेव्हा मोठा असेल तेव्हा. तो आला ऍव्हरेज वाढला म्हणजे किती होता? 60 किलो होता. आता या कमीच्या जागी समजा जास्त शब्द असतात तर हे सोडवलं असतं की 60 किलो ऍव्हरेज होता. तो आला किती जण झाले? 10 जण झाले. ऍव्हरेज वाढलाय म्हणून प्लस घेतला कारण येणारा मोठा असेल. गुणीला किती? 2ने वाढला. तो येणारा किती किलो असेल? 60 आणि 20 किती? 80 किलोचा. शॉर्टकट समजलं नाही समजलं बघ त्यामुळे याला लागतं 5 सेकंद. याला लागतं तुम्हाला करायला करायला तुम्ही 10 सेकंद तुम्हाला कमीत कमी 50 सेकंद. आता याच्यामध्ये तुमचं वाचून 20 सेकंद याच्यामध्ये आपल्याला जास्त वाचून काय करायचं? कमीत कमी याच्यामध्ये शंभर संख्या शंभर संख्यांची सरासरी 44 आहे. 100 संख्यांची सरासरी. या 100 आणि अजून नवीन 4 अशा सर्व संख्यांची सरासरी 50 आहे. तर त्या नवीन 4 संख्यांची सरासरी
100 संख्यांची सरासरी 44 आहे. आता बघ, विचारलं काय ते जर लिहिलं आलं तुम्हाला, त्याच्यामध्ये काय लागतंय ते तुम्हाला कळतं. काय विचारलं इथे, त्या नवीन 4 संख्यांची सरासरी किती. सरासरीचा फॉर्म्युला काय, तर बेरीज त्या संख्या. आता आपल्याला माहिती आहे की नवीन किती संख्या आहे, 4. विचारलं काय, सरासरी. संख्या किती आहे त्या नवीन, 4. विचारलं काय, त्यांची सरासरी. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, बेरीज पाहिजे. तर त्या 4 संख्यांची काय पाहिजे आपल्याला, बेरीज पाहिजे. आणि ती दिली आहे का त्यांनी, डायरेक्ट दिली आहे का की या 4 संख्यांची बेरीज इतकी अशी दिली आहे का, हे आपल्याला कळायचं. समजलं काय कळायचं, तर काय दिलंय ते बघ, 100 संख्यांची सरासरी. तर या 100 संख्या त्या 100 संख्यांची बेरीज किती, 100 400 बेरीज झाली. आता आणि अजून नवीन 4, म्हणजे टोटल किती झाल्या त्या संख्या, 104 झाल्या. सरासरी काय झाली, मग या 100 आणि 4 म्हणजे टोटल 104 संख्या आहेत ना, त्यांची बेरीज किती होते बघ. आता ते ऍड झाले म्हणजे बेरीज वाढलेली. काय असेल त्यांची वाढलेली असेल. मग किती असेल बघा, हे यांची बेरीज करा किती होते बघा, 50 गुणिले 104 म्हणजे 520 किंवा हे 5000 होतात आणि ते 200 म्हणजे 5200 झालं. आता हे 44 5200 झाले. काय झाले, कारण त्या 4 संख्या ऍड झाल्या. त्या 4 म्हणजे किती, संख्यातला फरक किती आला तो, 800. 800. आपल्याला इथे काय पाहिजे होतं, त्या 4 संख्यांची सरासरी काढताना 4 आहे तर माहिती आपल्याला, बेरीज माहिती होती का आपल्याला, बेरीज किती आली ती, 800 4. त्यांची सरासरी किती आली, 804 म्हणजे 4 पहिली तर मग आता काय करायचं, बघा मग आता नाही, जे विचार समजलं गणित व्यवस्थित बघून घ्या. वर्षापूर्वी लग्न झालेल्या पती पत्नीची सरासरी वय 15. लग्न झालेल्या पती पत्नीचे सरासरी वय 5 वर्षापूर्वी विवाह त्यावेळी पती आणि पत्नीचे सरासरी वय 23 वर्ष
या कालावधीत त्यांना एक बाळ 19 आहे. तर बाळाचे वय किती? वेळ सुरुवात होतो. 5 वर्षापूर्वी विवाहाच्या वेळी त्याचे सरासरी वय 23 वर्षे होते. या कालावधीत त्यांना एक बाळ झाले. आता त्यांचे सरासरी वय त्यांचे म्हणजे कोणाचे? पत्नी पत्नी बाळ त्यांचे आणि बाळाचे असे लिहून घ्यावे. म्हणजे बाटिकांचे सरासरी वय बघा, 5 वर्षापूर्वी जे किती जण होते? 2 जण होते, पती पत्नी. त्यांचे सरासरी वय होते 23. म्हणजे त्यांची काहीतरी बेरीज असेल. त्यांच्या वयांची बेरीज किती आली? 46. हे 5 वर्षापूर्वी होत. त्यांची बेरीज किती होईल सांगा बरं? आज आज बेरीज किती येईल त्यांची? 5 वर्षा पहिले 46 होती. 46 होती. पूर्वी 23 त्यांचं अवसर होतं, सरासरी होती. 2 जण 46 त्यांची बेरीज झाली. आज त्यांची बेरीज 51. एक पती एक पत्नी. 5 वर्षापूर्वी त्यांची बेरीज किती होती? 46. मग आज काय होईल? 5 वर्षांनी वाढलं. 5 वर्षांनी वाढलं. दोघे मिळून किती वर्ष? 10 वर्ष. बेरीज होती ती काय होईल? 10 वर्षांनी 46ची 56. म्हणजे आज त्यांची बेरीज किती होईल? 56. इथे मराठीत लिहून घ्या की 56 का म्हणजे 5-5 वर्ष कॉमन. पण 46 आणि 5 काय चुकलं होतं ते व्यवस्थित लिहून घे. आज ते किती लोक आहेत? 3 आहे. आज ते किती लोक आहे? 3 आहे. एक बाळ आहे. मग त्यांची सरासरी किती आहे? 19. 19 सरासरी आहे. आणि त्याची बेरीज किती येईल ते काढा. 19 त्रिक 57. त्यांच्या तिघांची बेरीज, दोघांची बेरीज किती आहे? 56. पती पत्नीची बेरीज किती आहे? 56. आणि तिसरा जर ऍड केला तर किती होते? 57. म्हणजे बाळ किती वर्षाचं असेल? 1 वर्ष. आता पती पत्नीचं वय काढता येईल का याच्यामध्ये? आणि इथे फक्त बाळाचं वय नाही. किती वर्ष आहे? 1. कसं काढलं ते? बाकी तुम्हाला किती बी जागा
जे शांत बसा, काही करा. आता मित्रांनो मी काय करेल माहितीये का, उद्यापासून समजा तुम्ही शांतनी बसले शिकवत असताना, मी डायरेक्ट जो दिसला त्याला उचलून डायरेक्ट होतो बाहेर. समजलं का? का सांगतोय मी डिस्टर्ब होतो इकडे. समजलं का? तुम्हाला एवढं वाटतं ना, जरा 5 मिनिटं इथे या, 4 ओळी बोलून दाखवा इकडे चांगल्या समजावून सांगा दुसऱ्याला, असं काही नाही. समजून सांगा जरा 4 ओळी. शिक्षकाचं काम एवढं सोपं असतं, इतकं सोपं असतं. या इकडे आणि शिकवा. मला इथे जास्तीत जास्त शिकवायचंय चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळात शिकवायचं. कारण तुम्हाला काही जास्त वेळ शिकवणार नाही मी. माझा जो वैयक्तिक क्लास आहे त्याच्यामध्ये जितके मी लेक्चर घेतो तर ते इथे नाही मिळणार आहे, कारण इथे ओव्हरऑल सब्जेक्ट आहे तुमचे. समजलं का? प्रत्येकाला त्यांचा स्पेसिफिक वेळ आहे. आपले जास्तीत जास्त टाईप कव्हर झाले पाहिजे ना त्याच्यात. सरासरी आहे तर धडा आहे ना. मी आता सांगेल सरासरी संपला काय नाही. 2 दिवस घेतले लेक्चर. पण मला सगळे टाईप जर कव्हर करायचे असतील जास्तीत जास्त, मला असं वाटतं की हे पडतात ते पडतात, आणि काही सोपे असतील की ते टाईप तुम्ही घरच्या घरी करू शकता, असे नाही घेता जे मेन मेन आहे. असे जर घेतले तर ते तुम्हाला फायद्याचे असतील. आणि ते फायद्याचे किती जणांना असतील ते सांगतो मी. इथे फक्त 5-10% लोक आहे की त्यांना ते फायद्याचे असतील. 90% फक्त इकडे असे सगळे चालले म्हणून आपण बी देऊ बाप्पा, इकडे असं पाया पडणं पडतं, इकडे गेल्यावर असं करणं पडतं, इकडे गेल्यावर असं करणं पडतं, बस असे सगळे आहेत 90%. पण ते 90% कोण आहे ते मला नाही माहिती ना. ते मी सॉर्ट आउट केलं असतं, तुम्ही 10 फक्त बसायचं, बाकीच्यांना सूट दिली असती, तुम्ही फिरून या बेटा, पगार गिगार भेटीन तुम्हाला, इकडे थांबा, असं केलं असतं आपण. तुम्ही तेही जाऊ नाही शकत आता. तर आता गव्हर्नमेंट एकदम हुशार हुशार लोकांची. ते काय करतात, पुरे फोटो बिटो हे ते सगळं 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 एक हे समजलं. आणि आता प्रत्येक गोष्टीची बारीक बारीक तपासणी केली जाते. गाडी किल्ल्यावर कसं काय मी जो अभ्यास ज्या मी आणलेले जास्तीत जास्त आपण घेऊ या टॉपिकला त्याच्या व्यतिरिक्त उर्दू येत नाही मला, मराठी आपण इथे ईडी देणारे लोक येते. एसएससी गिरी तर वॉच करतो ग्राउंड त्या मानाने बरं आहे.
BSF मध्ये लागला, तुम्ही CRPF मध्ये लागला. त्यासाठी जीडीचा बॉम्ब जीडीचा अभ्यास ग्रुप बॉम्ब भरलाच पाहिजे. यांच्या पीवायक्यू म्हणजे previous year question paper. previous year आणि त्यांची करायची ग्राउंडवर गेला तो संस्कारच वेगळा. गुरु वगैरे त्याचा उभा काय करतो, हा असा असा सिलेबस आहे, कमांड देतो, या गोष्टी करायच्या ते करा. म्हणजे तुमच्याशी काही घेतलेलं नसते, तुमच्याकडनं फिडून करून घेणं असते. गुरु काय असतो, तुमच्या भावना समजतो, याला किती दिलं पाहिजे, काय केलं असं सगळं समजून घेऊन मग तो. आणि गुरु आणि शिष्याचं नातं होण्यासाठी गुरु बी त्या लेवलची पाहिजे, इकडे तेवढे लेवलचे सारखे पुढे गुरु होणार आहे कोणाचे पण. त्याच्यासाठी तिथे जो संस्कार आहे, तिथे जे 80% पूर्ण तयारीसाठी तुम्ही डेडिकेशन लावा, अभ्यासात लावा, जीडीचा अभ्यास करा. मग तुम्ही म्हणसान ग्रुप डी ला काय फायदा होईल त्याचा जीडीचा त्याचा. ग्रुप डी लाही रनिंग असते, समजलं का. ग्रुप डी लाही 1 किलोमीटरची रनिंग आहे. तर माझ्या एक बॅचचा एक मुलगा आहे, म्हणजे दुसऱ्याचा त्याला 83 मार्क होते. किती होते? किंवा महाराष्ट्रात नसतील कोणाला 83 100 पैकी ग्रुप डी मध्ये, समजलं का. रनिंग मध्ये 12 ते 24 सेकंद, मला वाटतं 12 ते 24 सेकंद लेट आला तो पडतो. 4 मिनिट 15 सेकंद असं काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं होतं ते, आणि काही इतकं कठीण नाही. जीडी मारतो त्याला तर सहज येईल. आणि आता रेल्वेवाले जे असतात थोडे मोठे असं थोडे फार असतात, त्याने करू करू असं केलं आणि म्हाताऱ्या लोकांसोबत प्रॅक्टिस करायला लागला. त्याला वेळ नव्हता, त्यात काम करायचा, काम वगैरे करायचं इकडे तिकडे, तर तो त्याला वेळ नाही मिळायचा. पण त्याला 24 सेकंद, आणि त्याला तो पळाला आणि लगेच त्याने फोन केला की सर झालंय बरं का, म्हणजे चिप लावलेली असते पायाला, झालंय. फोन केला त्याने सगळे, आणि संध्याकाळी रिझल्ट आला त्याचा. 24 सेकंड जास्त गेलं ग्रुप डी चाललंय. म्हणजे लक्षात येते का, दुर्लक्ष दोघीकडे करायचं नाही, पण एकावरच लक्ष ठेवून राहायचं नाही. आपल्याला दोघींची तयारी करायची, दोघी पॅरलल करता येतील. डीडीच्या परत जागा येणार आहे, ग्रुप डीच्या येणार आहे, आणि दरवर्षी पुढचे 4-5 वर्ष काही ना काही जागा निघत राहणार आहेत, समजलं. तर आत्ताच 5-6 महिन्यात इतका चांगला हा सिलेबसचा अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला सगळ्या 50-60 प्रकारच्या परीक्षा देता येतील. किती प्रकार सांगतोय? 50-60 प्रकार. त्यातले 3-4 फक्त तुम्हाला माहिती आहे, ग्रुप डी, जीडी वगैरे हे माहिती.